घराच्या अंगणात आज काहीतरी वेगळंच होतं. सकाळपासून लगबग सुरू होती. कुठे हसण्याचे आवाज, कुठे नातेवाईकांची गडबड. पण त्या सगळ्या गोंधळात एक माणूस मात्र शांतपणे कोपऱ्यात बसला होता. रामराव. त्याच्या हातात चहाचा कप होता, पण चहा कधीच थंड झाला होता आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी मात्र अजूनही गरम होतं. समोर त्याची मुलगी सीमा हसत होती. लग्नाच्या साडीमध्ये ती इतकी सुंदर दिसत होती की जणू देवाने स्वतःच वेळ काढून तिला सजवलं होतं. पण रामरावाच्या डोळ्यांना ती आजही दिसत नव्हती, कारण त्याला दिसत होती ती छोटीशी सीमा, ती जी पहिल्यांदाच चालायला लागली होती, पडली होती आणि बाबा म्हणत त्याच्या कुशीत येऊन रडली होती. त्याला आठवत होतं, बाबा मला शाळेला जायचं नाही, बाबा तूच मला सोडायला ये. तो चालला होता तेव्हा आज तोच माणूस आतून पूर्ण तुटत होता. अचानक सीमा त्याच्याकडे आली. बाबा, फक्त एक शब्द, पण त्या एका शब्दाने रामरावचं सगळं जग हललं. तो तिच्याकडे बघत राहिला. तिच्या डोळ्यांमध्ये आज वेगळाच प्रकाश होता, आनंदाचा आणि कुठेतरी लपलेल्या दुःखाचाही. बाबा, मी कशी दिसते? रामराव काही बोललाच नाही. त्याने फक्त तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो मनात म्हणाला, देवा, इतक्या लवकर मोठी का केलीस माझी मुलगी? तेवढ्यात पुजाऱ्याचा आवाज आला. मुलीच्या वडिलांना बोलवा, कन्यादानाची वेळ झाली आहे. हे शब्द ऐकून रामरावाच्या छातीत काहीतरी जोरात तुटलं. कन्यादान हा शब्द त्याला आज पहिल्यांदाच इतका जड वाटत होता. पुजाऱ्याने आवाज दिल्याबरोबर तो उठला, पण पाय पुढे जात नव्हते, कारण आज तो फक्त विधी करणार नव्हता, तर आज तो आपल्या जीवाचा तुकडा दुसऱ्याला देणार होता, आणि तो पण कायमचा. मंडपात सगळे बसले होते. मंत्र सुरू झाले होते. आवाज, फुले, प्रकाश सगळं सुंदर होतं, पण रामरावाच्या कानात काहीच पडत नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर फक्त सीमा होती. आज शेवटचा दिवस जिथे ती त्याची होती. पुजाऱ्याने हळू आवाजात सांगितलं, मुलीच्या वडिलांनी मुलीचा हात वराच्या हातात द्यावा. इतकंच. पण त्या एका वाक्याने रामरावाच्या हाताचा कंप झाला. त्याने सीमाकडे पाहिलं. सीमा हसण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या डोळ्यांच्या कडेला आधीच पाणी साचलेलं होतं. रामरावाने तिचा हात आपल्या हातात घेतला. तो हात जो त्याने लहानपणी धरून चालायला शिकवलं होतं, आज तोच हात तो दुसऱ्याच्या हातात देणार होता. त्यांच्या डोळ्यातून एक थेंब खाली पडला सीमाच्या हातावर. सीमाने लगेच त्याचा हात घट्ट पकडला. बाबा, तिचा आवाज थरथरत होता. मी अजूनही तुझीच आहे. हे ऐकताच रामरावाचा बांध तुटला. तो पहिल्यांदा सगळ्यांसमोर रडला. जोरात नाही, पण आतून फुटत होता. सीमा, तो म्हणाला, लहानपणी तू पडलीस ना, तेव्हा मी तुला उचललं होतं. आज जर तू कधी पडलीस तर मी तिथे नसणार. सीमाचे डोळे भरून आले. बाबा, तू नसशील असं कधीच होणार नाही बाबा. पण रामरावाला माहीत होतं, आजपासून तिचं आयुष्य बदलणार होतं आणि तो फक्त दुरून पाहणार होणार होता. थरथरत्या हाताने त्याने सीमाचा हात वराच्या हातात दिला. तो क्षण जिथे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, पण एक बाप आतून पूर्ण रिकामा झाला. रामरावने नजर वळवली, कारण त्याला आता सीमा दिसत नव्हती. त्याला दिसत होतं रिकामं झालेलं घर आणि दारात उभं राहून बाबा म्हणणारी ती छोटीशी मुलगी, आणि नेहमी बाबाची वाट पाहणारी, जी आता कधीच परत येणार नव्हती. सगळे विधी संपले. मंडपातला गोंधळ हळूहळू शांत होत गेला आणि तो क्षण आला विदाईचा. सीमा उभी होती गाडीसमोर. तिच्या हातात तांदूळ होते. घडाकडे पाठ करून ती उभी राहिली आणि हळूच तिने मागे तांदूळ फेकले. प्रत्येक दाण्याबरोबर तिचं बालपण मागे राहत होतं. रामराव दारात उभा होता. त्याचं घर आज पहिल्यांदाच त्याला परकं वाटत होतं, कारण त्या घरातील चैतन्य आज निघून जात होती. सीमा हळूहळू त्याच्याकडे आली. तिने काही बोललं नाही, फक्त त्याच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, बाबा. बस. तो एक शब्द
आणि दोघंही तुटून रडू लागले. रामरावाने तिला घट्ट मिठी मारली, जणू तो वेळ थांबवण्याचा प्रयत्न करत होता. सीमा, तो थरथरत्या आवाजात म्हणाला, मी तुला कधीच काही कमी पडू दिलं नाही ना. सीमा डोळे पुसत म्हणाली, बाबा, तू मला सगळं दिलंस, पण आज तू मला स्वतःपासून दूर करतो आहेस. हे ऐकून आसपासचे सगळेच रडू लागले. रामरावने तिच्या कपाळावर हात ठेवला. जा बाळा आणि आनंदी राहा. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझं घर बदललं असेल, पण तुझा बाप नाही बदलणार. सीमा अजून घट्ट बिलगली. मी रोज फोन करेन बाबा. रामराव हलक हसला, पण त्या हसण्यात हजारो अश्रू लपले होते. सीमा गाडीत बसली. गाडी हळूहळू पुढे जाऊ लागली. रामराव तिथेच उभा राहिला. तो हात हलवत होता, जोपर्यंत गाडी दिसेनाशी झाली नाही. आणि जसं गाडी डोळ्याआड झाली तसं रामराव खाली बसला. आज पहिल्यांदाच तो मोठ्याने रडला. कारण आज तो फक्त बाबा राहिला नव्हता, तो एकटा झाला होता. घरात शांतता पसरली होती. त्या शांततेत फक्त एकच आवाज घुमत होता, तो शब्द म्हणजे बाबा. विदाईनंतर सगळे हळूहळू निघून गेले. आवाज, गडबड, हसणं सगळं एका क्षणात संपलं. रामराव हळूहळू घराच्या दिशेने चालत होता. त्याचा पाय जड झाले होते. जणू प्रत्येक पाऊल त्याला आठवणीत ओढत होतं. त्याने दार उघडलं. घरात शिरताच एक थंड शांतता त्याच्या अंगावर आली. हे तेच घर होतं, पण आज ते घर वाटत नव्हतं. ते रिकामं वाटत होतं. तो हळूच हॉलमध्ये आला. कोपऱ्यात पडलेलं सीमाचं लहानपणीचं खेळणं त्याच्या नजरेस पडलं. एक छोटं तुटलेलं बाहुलं. तो खाली बसला. ते बाहुलं हातात घेतलं आणि अचानक त्याच्या डोळ्यासमोर एक दृश्य उभं राहिलं. बाबा, माझं बाहुलं तुटलं, तू ठीक करून दे. ती छोटी सीमा डोळ्यात पाणी घेऊन त्याच्यासमोर उभी होती. रामरावने तेव्हा हसत ते बाहुलं ठीक केलं होतं. माझ्या मुलीचं काहीच तुटू देणार नाही मी, तो म्हणाला होता. आज त्याचं स्वतःचं मन तुटलं होतं आणि ते ठीक करायला त्याच्याकडे काहीच नव्हतं. तो उठला. सीमाच्या खोलीकडे गेला. दरवाजा उघडताना हात थरथरत होते. खोली अगदी तशीच होती. बेडवर नीट ठेवलेली चादर, टेबलवर तिची वही, भिंतीवर तिचे फोटो. तो हळूहळू आत गेला आणि तिच्या उशीवर बसला. त्या उशीला अजूनही तिचा वास येत होता. रामरावने उशी छातीशी धरली आणि डोळे बंद केले. बाबा, एक गोष्ट सांग ना, झोप येत नाही. ती छोटी सीमा त्याच्या मांडीवर डोकं ठेवून हट्ट करत होती. तो रात्री उशीरपर्यंत गोष्टी सांगायचा, ती झोपेपर्यंत. आज ती झोपायला त्याच्याजवळ नव्हती आणि त्याला झोप यायचं कारणही नव्हतं. त्याने हळूच तिची वही उघडली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, माझे बाबा माझा हिरो. आणि हे वाचताच त्याचा आवाजच निघेना. तो वही छातीशी धरून बसला आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सीमा, तो हळूच म्हणाला, तू नसलीस की मी काहीच नाही. घरात घड्याळाची टिक टिक आवाज चालू होता, पण त्या आठवणीतही एकटेपणा ओरडत होता. रामराव खिडकीजवळ उभा राहिला. बाहेर अंधार होता आणि आतही. कारण आज त्या घरातून फक्त मुलगी गेली नव्हती, त्या बापाचं सगळं जगच निघून गेलं होतं. मुलगी ही फक्त कन्या नसते, ती बापाच्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग असते. कन्यादान हा फक्त एक विधी नाही, तो एक बाप आपल्या हृदयाचा तुकडा दुसऱ्याच्या हातात देण्याचा क्षण असतो. जेव्हा मुलगी हसत हसत सासरी जाते तेव्हा सगळ्यांना तिचा आनंद दिसतो, पण त्या दरवाजात उभा असलेला बाप, त्याच्या डोळ्यांतून निघणारे अश्रू कुणाला दिसत नाहीत. म्हणून जर तुमचे बाबा तुमच्यासोबत आहेत तर त्यांना वेळ द्या, त्यांच्याशी बोला, कारण ते कधीच सांगणार नाहीत, पण ते तुमच्याशिवाय अपूर्ण आहेत. आणि प्रत्येक बापासाठी तुमची मुलगी ही कधीच परकी होत नाही, ती शेवटच्या श्वासापर्यंत त्याचीच राहते. कदर करा त्या नात्याची, कारण काही गोष्टी परत मिळत नाहीत आणि बाबा आहे त्यातलं सर्वात
मौल्यवान नातं आहे. ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायचे आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला.